लाडकी बहीण सरकारसाठी गले की हड्डी। ठाकरे सेनेच्या मुखपत्रातून सरकारला चिमटा। लाडकी ठरली सरकारसाठी दोडकी। लाडकी बहीण योजनेला वर्ष पूर्ण झालंय, मात्र या वर्षभरात लाडक्या बहिणीमुळे राज्य सरकारची तिजोरी रिकामी झाली आहे। विकास कामांना कात्री लागली आहे, इतर विभागाच्या निधीची पळवापळवी झाली आहे। यावरून सत्ताधारी मंत्री अस्वस्थ झालेत। शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्यानंतर आता राष्ट्रवादीचे मंत्री दत्ता भरणे यांनी देखील उघडपणे योजनेचा परिणाम कामांवर होत असल्याची खदखद बोलून दाखवली आहे। त्यावरून ठाकरे सेनेच्या मुखपत्रातून योजनेवरून सत्ताधाऱ्यांना चिमटा काढण्यात आलाय। लाडकी बहीण योजनेतून चूक झाली हे अजितदादांनी एकदा मान्य केलं होतं, परंतु ही चूक दरमहा करावी लागत असल्यामुळे राज्याचं आणि वेगवेगळ्या खात्यांचे आर्थिक गणित चुकू लागलंय। लाडकी बहीण योजना राज्यातील भगिनी वर्गासाठी लाभदायक ठरली आहे, हे खरं असलं तरी सरकारसाठी गले की हड्डी बनली आहे। राज्यकर्ती मंडळी कितीही नाकारत असली तरी हेच सत्य आहे। हेच सत्य नाराजीच्या स्वरूपात मंत्र्यांच्याच तोंडून जाहीरपणे बाहेर पडू लागलंय आणि सरकारलाच तोंडावर आपटतंय। विरोधी पक्ष तर सरकार योजना बंद करणार अशी टीका करतायत। लाडक्या बहिणी योजनाच बंद करायची ह्याचे सरकारला हे लागलेले डोहाळे आहेत आणि म्हणून ही योजना बंद करण्यापूर्वी पैसे नाहीत म्हणून बंद करावी लागली असा सरकारचा डाव असावा असं मला वाटतंय। आणि म्हणून सरकारचा हा मला त्याच्या हेतूबद्दल शंका आहे की सरकार ही योजना बंद करायच्या मनस्थितीत दिसतंय आणि त्याचीही वातावरण निर्मिती सुरू आहे। 2030 पर्यंत महाराष्ट्राला 2.75 लाख कोटी रुपयांचं कर्ज फेडावं लागेल। राज्याच्या तिजोरीवर पडणारा भार आणि त्यासाठी होणारा खर्च भागवण्यासाठी राज्यानं उत्पन्न वाढवावं असंही कॅगनं म्हटलंय। मात्र लाडकी बहीण योजना ही पांढऱ्या हत्तीसारखी ठरू लागल्यामुळे अजित पवारांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याच्या चर्चा रंगल्यात। त्यामुळे 45,000 कोटींची ही योजना सरकारला पेलवली नाही हे वास्तव आहे। आता एका वर्षातच लाडकी म्हणजे धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय अशी स्थिती सरकारची झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।